Example number 2. Find the equation of a tangent to the curve 2x square plus 3y square minus 5 is equal to 0 at point 1, 1. यामध्ये आपल्याला इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड आउट करायचे टू द कर्व 2x स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर मायनस 5 इज इक्वल टू 0 ॲट पॉइंट 1, 1. सुरुवातीला गिवन इन्फॉर्मेशन दिलेलं इक्वेशन 2x स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर मायनस 5 इज इक्वल टू 0 आणि एक पॉइंट दिलेला आहे 1, 1. दिलेल्या इक्वेशनला डिफरन्शिएट करूया. इज डिफरन्शिएटिंग with respect to x. यामध्ये डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करताना फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट फाइंड आउट करायचा आहे आणि सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट फाइंड आउट करायचा आहे. थर्ड टर्मचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट फाइंड आउट करायचा आहे. नाउ देअरफॉर 2 इन ब्रॅकेट या x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येतो 2x प्लस हा 3 कॉन्स्टंट आहे ॲज इट इज राहणार आहे. y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येतो 2y इंटू dy अपॉन dx मायनस 5 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि या 0 चा डेरिव्हेटिव्ह पण 0 असेल. तर त्याला थोडं सिम्प्लिफाय करूया. 2 इंटू 2 दॅट इज 4x प्लस 3 इंटू 2 दॅट इज 6y इंटू dy अपॉन dx इज इक्वल टू 0. दिलेलं इक्वेशन dy अपॉन dx साठी रिअरेंज करूया. नाव देअरफॉर 6y dy अपॉन dx इज इक्वल टू मायनस 4x. ही जी काही फर्स्ट टर्म ही राईटला शिफ्ट केली म्हणजे मायनस 4x होईल. नाव देअरफॉर dy अपॉन dx इज इक्वल टू मायनस 4x डिवायडेड बाय 6y. या इक्वेशनला 2 ने डिवाइड होईल म्हणजे याला 2 राइट हँड साइडला 2 ने डिवाइड करूया. नाउ देअरफॉर dy अपॉन dx इज इक्वल टू याला जर मी 2 ने डिवाइड केलं तर हा 2 आणि याला 2 ने डिवाइड केलं तर 3 आहे म्हणजे मायनस 2x डिवायडेड बाय 3y. आता या डेरिव्हेटिव्ह मध्ये हा 1, 1 पॉइंट पुट करायचं म्हणजे x ची व्हॅल्यू 1 आणि y ची व्हॅल्यू 1. नाउ देअरफॉर dy अपॉन dx ॲट पॉइंट 1, 1 इज इक्वल टू मायनस 2 इंटू 1 डिवायडेड बाय 3 इंटू 1. परत त्याला सिम्प्लिफाय केलं तर हा येतो मायनस 2 अपॉन 3. हा dy अपॉन dx ॲट 1, 1 म्हणजेच हा येतो मायनस 2 अपॉन 3. हा म्हणजे स्लोप ऑफ अ टँजंट राहतो. नाउ दिस इम्प्लाय दॅट देअरफॉर स्लोप ऑफ अ tangent is equal to mt is equal to minus 2 upon 3. आला स्लोप ऑफ अ टँजंट. याली फर्स्ट स्टेप. या फर्स्ट स्टेप मध्ये आपण काय केले, फर्स्ट स्टेप मध्ये दिलेले जे काही इक्वेशन आहे त्याला डिफरन्शिएट केलं. डिफरन्शिएट केल्यानंतर dy अपॉन dx फाइंड आउट केला आणि त्या dy अपॉन dx मध्ये हा 1, 1 पॉइंट पुट केला. 1, 1 पॉइंट पुट केल्यानंतर हा येतो स्लोप ऑफ अ टँजंट. हे जे काही dy अपॉन dx ॲट 1, 1 म्हणजेच हा स्लोप ऑफ टँजंट राहतो दॅट इज mt इज इक्वल टू मायनस 2 अपॉन 3. ही झाली फर्स्ट स्टेप. आता सेकंड स्टेप मध्ये इक्वेशन यूज करायचे. देन नेक्स्ट स्टेप हिअर युजिंग इक्वेशन ऑफ अ टँजंट. युजिंग इक्वेशन ऑफ टँजंट. इक्वेशन ऑफ टँजंट साठी आपल्याला स्लोप पॉइंट फॉर्म्युला यूज करायचा आहे. तो स्लोप पॉइंट फॉर्म्युला राहतो y minus y1 is equal to slope of tangent into x minus xy. हा स्लोप पॉइंट फॉर्म आहे. यामध्ये x1 y1 म्हणजे पॉइंट आणि mt म्हणजे स्लोप ऑफ अ टँजंट. आता जो आपण स्लोप ऑफ टँजंट फाइंड आउट केलेला आहे तो यामध्ये पुट करूया. हिअर y minus y1 हा y1 आणि x1 म्हणजे 1, 1. नाउ दिस इज x1 and this is y1. Means here 1 is equal to and mt that is the slope of tangent that is minus 2 upon 3. Slope of tangent that is minus 2 upon 3. Means here minus 2 upon 3 in bracket x minus x1 again 1. Now if you simplify this, take this 3 in left hand side that is 3 into y minus 1 is equal to minus 2 into x minus 1. परत त्याला सिम्प्लिफाय करा. 3 into y हे सिम्प्लिफिकेशन येतं आपल्याला 3 into y 3 into minus 1 minus 2 into x and minus 2 into minus 1. Now therefore 3y minus 3 is equal to minus 2x minus plus 2.
आता यामध्ये जी राईट हँड साईड वाल्या टर्म आहे त्या सगळ्या लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करूया. म्हणजे हा जो मायनस आहे तो प्लस होईल, जो प्लस आहे तो मायनस होईल. म्हणजे 2x प्लस 3y ॲज इट इज मायनस 3 ॲज इट इज. परत हा प्लस 2 लेफ्टला आल्यानंतर -2 होतो आणि राईट हँड साईडला इक्वल टू 0. नाव देअरफॉर 2x प्लस 3y minus 3 minus 2 that is -5 is equal to 0. This is equation of a tangent. याला म्हणूया which is required equation of a tangent. Which is required equation of a tangent. अशा प्रकारे आपण इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड आउट करणार आहे. प्रत्येक एकदा सांगतो तुम्हाला, सुरुवातीला दिलेलं जे काही इक्वेशन आहे त्या इक्वेशनला वन टाइम डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट केल्यानंतर दिलेलं इक्वेशन dy/dx साठी रिअरेंज करायचं. जो डेरिव्हेटिव्ह येईल त्या डेरिव्हेटिव्ह मध्ये एक्स आणि वाय ची व्हॅल्यू पुट करायची, म्हणजे पॉईंट पुट करायचा आहे. राईट हँड साईडला एक्स असेल तर एक्स पुट करा, वाय असेल तर वाय पुट करा. यामध्ये एक्स आणि वाय ची व्हॅल्यू 1 1 आहे. इथे मी 1 1 पुट केल्यानंतर हा येतो -2/3. नाव दिस इज कॉल्ड ॲज अ स्लोप ऑफ अ टँजंट. त्यासाठी नोटेशन वापरतात mt. नेक्स्ट लाईन इक्वेशन ऑफ अ टँजंट आहे. म्हणजे इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला इक्वेशन वापरायचे. इक्वेशन ऑफ टँजंट साठी काय इक्वेशन आहे, y मायनस y1 इज इक्वल टू mt x मायनस x1. यामध्ये x1 y1 व्हॅल्यू पुट करा, दॅट इज 1 1 पॉईंट अँड स्लोप ऑफ टँजंट दॅट इज -2/3. नंतर हे कॅल्क्युलेशन करूया. 3 ने याला मल्टिप्लाय करा, 3 इन ब्रॅकेट y मायनस 1 -2 इन ब्रॅकेट x मायनस 1. 3 into y that is 3y minus 3 and minus 2x plus 2. If we rearrange for equal to 0, then 2x plus 3y minus 5 is equal to 0. म्हणजे दिलेली इक्वेशन इक्वल टू 0 साठी रिअरेंज करा. नाउ दिस इज कॉल्ड ॲज अ रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ अ टँजंट. थँक यू.